श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम येथे थंडीकरता उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं। श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष तसंच जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे असलेल्या बेघर लोकांकरिता निवारा केंद्र चालवलं जातं। या निवारा केंद्रात वयोवृद्ध, दिव्यांग तसंच ज्यांना कोणी सांभाळत नाही अशा लोकांना या केंद्रात सांभाळलं जातं। त्याचबरोबर त्यांचं पुनर्वसन करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो। नाशिक शहरात वाढत्या थंडीचा कडाका बघता थंडीपासून बचाव होण्याकरिता केंद्रातील लाभार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आलं। स्वामी श्रीकंठानंद यांच्या हस्ते या कपड्यांचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी स्वामी श्रीकंठानंद यांनी समाजातील सधन भारतपुत्रांना या सेवा कार्यात सहभागी होण्याचं आवाहन देखील केलंय। सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेलं ठिकाण म्हणजे भिडेवाडा। या भिडेवाड्याच्या जागेत फुले दाम्पत्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती। मात्र तेथील भाडेकरूंनी त्याला विरोध दर्शवत 2010 साली थेट न्यायालयात धाव घेतली होती। मात्र न्यायालयाने भिडेवाडा ताब्यात घेण्याचा आदेश दिल्यानंतर अखेर पुणे महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला। सर्वोच्च न्यायालयाने 2 नोव्हेंबरला भिडेवाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला होता। त्यानुसार प्रशासनाने भिडेवाड्यातील व्यावसायिकांना सकाळी नोटिसा बजावल्या आणि रात्री उशिरा बांधकामे पाडून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली। अशा प्रकारे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळाला। त्यामुळे आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे। याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले। आता जवळजवळ 20 वर्ष हा लढा चालू होता। 2002-03ला हा प्रश्न आम्ही हातात घेतला होता। नंतर अनेक वर्ष बोलल्यानंतर जे आहे तिथे महानगरपालिकेनं सुद्धा पुणे महानगरपालिकेने इथे अशी हे स्मारक व्हावं अशा प्रकारचा एक ठराव वगैरे पण मंजूर केला। मला असं वाटतं काही फंडसुद्धा जे आहे त्यासाठी ठेवले होते त्यांनी। आणि मग पुढे जे आहे ती जागा जी आहे एक्वायर करण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी ते अवॉर्ड वगैरे पण ते जाहीर झालं। आणि त्यावेळेला 13 वर्षापूर्वी तिथले काही लोक जे आहे दुकानदार वगैरे ते हायकोर्टात गेले। 13 वर्षामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले, मी स्वतः प्रयत्न केले की हे एमिकेबली जे आहे आपसात बसून हे प्रकरण मिटवावं। आणि ते दुकानदार आहेत 5-6 इमारत एकदम ते अतिशय धोकादायक परिस्थितीत होती। 1 माळ्याचीच ते बिल्डिंग होती। वरचे जे राहणारे होते ते कधीच निघून गेलेले आहेत तिथून। तर त्याला काही करता येईल का आपल्याला दुकानदारांसाठी आणि त्यांच्यासाठी, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले। पण त्या प्रयत्नाला काही यश आलं नाही। ते कोर्टात ते चालू राहिलं। नंतर अजित पवार यांनी सुद्धा 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये सगळ्यांची मिटिंग घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तरी काही झालं नाही। मग मागच्या एका नागपूरच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं मागच्याच तिथूनच मग मिटिंग घेण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि फडणवीस आणि बाकीचे जे अधिकारी वगैरे होते। आणि मग त्यांना सांगण्यात आलं की हे 4 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आटपा काहीतरी करू। परंतु अर्थातच हायकोर्टाचं हे असल्यामुळे ते 2 आणि 4 महिन्यामध्ये आटोपणं काही शक्य नव्हतं। मग पुन्हा चंद्रकांत पाटील मंत्री यांनी खूप प्रयत्न केले। 2, 3, 4 मीटिंग झाल्या, जास्त झाल्या असते त्यांच्या। अगोदर दुकानदार यायचे, मग ते घरात राहणारे जुने भाडेकरू यायचे, मग कोणतरी बँक ते म्हणायचे आम्हाला द्या आमची जागा आहे। मग तो बिल्डरमध्ये यायचा, तो म्हणा आम्हाला आमचे जे काही पैसे आहेत ते द्या। असं करता करता जे आहे हे सगळं वाढायला लागलं। आणि शेवटी चंद्रकांत पाटील आणि ते आम्ही म्हटलं आता हे वाढतच चाललं काय, आपल्याला इच्छा तर होती काहीतरी या दुकानदारांसाठी किंवा काही थोडंफार करावं।
परंतु हे काय ऐकत नाही. आता हे कोर्टाच्या जे आहे ताब्यामध्ये आता ही केस आहेच, कोर्टात चाललेली आहे. तर हायकोर्ट जसा आता निर्णय घेईल त्याप्रमाणे आपण जाऊया. मग आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफजी आणि महानगरपालिकेच्या वतीनं कुंभकोणी साहेब हे उभे राहिले. ती पण केस मी स्वतः काही वेळेला जे आहे कोर्टात हजर राहायचो आणि मग पुढे मग शेवटी निकाल जो आहे हा महानगरपालिका आणि शासनाच्या बाजूने लागला. त्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांच्या विरुद्ध निकाल गेला. शासनाच्या महानगरपालिकेच्या बाजूने निकाल आला की हे ताबडतोब तुम्ही घ्या. मग त्याने 1 महिन्याची मुदत मागितली. मग सुप्रीम कोर्टाने दिली. मग आणखीन 1 महिन्याची मागितली, मग तीही दिली. आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये परत एकदा जे आहे ही सगळी मंडळी ते जे काही अवॉर्ड असतं त्याचा मोबदला देण्याचा तो आम्हाला मंजूर नाही यासाठी परत हायकोर्टात वगैरे ती गेली, कोण सुप्रीम कोर्टात. आणि मग तिथेसुद्धा मग हायकोर्टाने त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता जो आहे नेहमीची पद्धत अशी आहे की जो काही अवॉर्ड त्या सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर झालेला आहे काय तो पाहून तुम्ही जागा खाली करायची आहे आणि नंतर मग कोर्टाकडे जाऊन त्याच्यामध्ये जर काही वाढ करायची असेल तर कोर्ट त्याप्रमाणे जे निर्णय देतं, पण अगोदर तुम्ही ते खाली करा. आता हे सगळं सारखं चालल्यामुळे मग महानगरपालिकेने सुद्धा ठरवलं, वकिलांनी सुद्धा सांगितलं, जरा उसंत दिली की हे परत कोर्टात जातात. त्यामुळे जे आहे त्यांची मुदत संपली की ताबडतोब जे आहे याचा ताबा घेतला पाहिजे. अशी ती इमारत जी आहे कधी ती उचळेल आणि रस्त्यावर जाणारे येणारे वाटसरू असतील किंवा तिथे कोण असतील त्यांना दुखापती होतील. आणि म्हणून मग मुदत संपल्यानंतर काल रात्री जे आहे हा भिडेवाडा जो आहे हा पाडण्याचं काम सुरू झालं. मला असं वाटतं आतापर्यंत ते संपलंसुद्धा असेल, कारण रात्रीच मला ते काही तिथले जे काय आहेत पिक्चर्स जे आहेत व्हॉट्सअपवर काही लोकांनी लोड केले होते. तर आम्ही तर प्रयत्न केले की दुकानदारांच्या बाजूने काहीतरी आपण करावं, पण दुकानदार जे आहे आणि त्याच्यामध्ये काही लहान दुकानदार, गरीब दुकानदारसुद्धा होते, आमच्यातले काही लोक होते काय. आमच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत महात्मा फुले समता परिषदेच्या मंजिरीताई घाडगे, त्यांचं एक छोटं दुकान तिथं होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये मग सापडलं. आता काय करणार आपण, कारण आता जर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने 2 वेळा निकाल दिल्यानंतर शासन आता काय करणार. तर जे काही जो अवॉर्ड जो आहे तो जाहीर झालेला आहे त्यानुसार आणखीन काय करता येईल ते आपण पाहू. परंतु एक आहे की आता पुढे काम करायला मोकळी झालेली आहे ती जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असणाऱ्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत पोक्सो कायदा अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठक घेण्यात आली. पोक्सो कायदा 2012, जे ऍक्ट 2015 हे मुलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले कायदे आहेत. या कायद्यांच्या संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी दिल्या. बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. पोक्सो आणि जे ऍक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे हे लहान मुलांशी संबंधित असल्यानं ते अतिशय संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे असल्याने याबाबत संबंधित सर्वच यंत्रणांना वारंवार प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. बालसेही महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सातत्यानं प्रयत्नशील असल्याचेही राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा यावेळी म्हणाल्या. बाल हक्क संरक्षणाबाबत असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयपणाने काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितलं. विभागातील सर्व जिल्ह्यांनी बाल हक्क संरक्षणाबाबत केलेल्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप, राकेश ओला, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव ॲडव्होकेट संजय सेंगर, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे,
यांच्यासह बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळाचे सदस्य तसंच पोलीस विभागातील बाल हक्क संरक्षण अधिकारी उपस्थित होते. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालमट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या. पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ, वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणार. शिर्डी येथून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या काशिकानंद महाराज यांच्या दिंडीला नाशिक पुणे महामार्गावर पहाटे 5:30 वाजता अपघात झाला. यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीररित्या जखमी झाले. यामधील मयत आणि जखमी हे राहता कोपरगाव तालुक्यातील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडी ही नाशिक पुणे महामार्गावरून वाटचाल करत असताना अचानक भरधाव ट्रक ह्या दिंडीत घुसला आणि वारकऱ्यांना चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये काही वारकरी अक्षरशः काही अंतरापर्यंत फरफटत गेले. दरम्यान यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना आळेफाटा येथे दाखल करण्यात आले. भरधाव ट्रक चालवून निष्पाप वारकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान या दुर्दैवी घटनेत बाळासाहेब अर्जुन गवळी, बबन पाटील थोरे, भाऊसाहेब नाथा जपे, ताराबाई गंगाधर गमे, राहणार कोराळे यांचा मृत्यू झालाय. तर जखमींमध्ये बिजलाबाई शिरोळे, राजेंद्र कारभारी सरोदे,
भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण, निवृत्ती पुंजा डोंगरे, शरद सचिन चापके, अंकुश ज्ञानेश्वर कराळे, मीराबाई मारुती ढमाले हे वारकरी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या अतिशय भीषण अपघातामुळे नाशिक पुणे महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर कोणाचंच निर्बंध नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। त्यामुळे स्थानिकांनी त्वरित महामार्गावरील बेलगाम वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। सप्रे मराठी न्यूज, अहमदनगर। अंगणवाडी सेविकांनी वेतनवाढीसाठी राज्यव्यापी संप सुरू केलाय। 1 डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांना किमान 26,000 तर अंगणवाडी मदतनीसांना 22,000 रुपये वेतनवाढ देण्यात यावी। या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी 4 डिसेंबर पासून बेमुदत राज्यव्यापी संपाला सुरुवात केली आहे। याच संपाचा एक भाग म्हणून मंगळवारी दिनांक 5 डिसेंबर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी या संघाच्या नेतृत्वाखाली सुमारे 10,000 अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषद सीईओंना निवेदन देण्यात आलं। सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी हे निवेदन स्वीकारले। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, वेतनवाढ मिळालीच पाहिजे, वेतनवाढ न देणाऱ्या शासनाचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। जोपर्यंत शासन वेतनवाढ देत नाही तोपर्यंत बेमुदत राज्यव्यापी संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केलाय। गेल्या 30 वर्षापासून तुटपुंज वेतन मिळतंय। फेब्रुवारी 2023 मध्ये केलेली वेतनवाढ अत्यंत तुटपुंजी आहे। सध्याच्या महागाईच्या काळात अत्यंत तुटपुंजा मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी जगायचं कसं, त्यांची वेतनवाढ करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन यावेळी देण्यात आलं। यावेळी अंगणवाडी सेविका पुष्पा वडजे, जयश्री पानसरे, पद्मा भुजबळ, अन्नपूर्णा अडसुळे, ज्योती रुईकर, जिजाबाई आहिरराव, ज्योती मगरे, रजनी कुलकर्णी, आशा देवळे यांच्यासह हजारो अंगणवाडी सेविकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला। त्याचबरोबर दैनंदिन कामासाठी नवीन मोबाईल देण्यात यावा, अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देखील देण्यात यावा, सेवानिवृत्तीचे लाभ मिळावे यासह अनेक इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी हा मोर्चा काढलाय। मी राजेश सिंग, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने 4 डिसेंबर पासून राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संप पुकारलेले आहेत। 1975 सालापासून अंगणवाडी सेविका मदतनीस उद्याच्या भावी पिढीच्या निर्माण या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून करत आहे, पण सरकार त्यांना तुटपुंजा मानधनावर राबवून घेतात। सध्या अंगणवाडी सेविकांना 10,500 रुपये, मदतनीसांना 5,500 रुपये दरमहा मानधन दिला जातो। या मानधनामध्ये वाढत्या महागाईमध्ये कुटुंब चालवणं, मुलांचं शिक्षण करणं हे त्यांना परवडत नाहीये। सरकार जर त्यांच्याकडून 8 तासाचं काम करून घेत असेल तर सरकारने त्यांना त्यांच्या मानधनात भरघोस वाढ द्यायला पाहिजे। इतर योजनांमध्ये त्यांच्या संवर्गामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या मानधनात भरघोस वाढ झालेली आहे। ह्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची मागणी आहे। जर आम्ही 48 वर्षापासून काम करत आहोत तर आमच्या मानधनात सुद्धा भरघोस वाढ करायला पाहिजे। आणि सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेला आहे की अंगणवाडी कर्मचारी हे ग्रॅच्युटीसाठी पात्र आहेत, त्यांचे पद वैधानिक पद आहेत, त्यांची नियुक्ती शासन नियमानुसार झालेली आहे। हे देशातील लाभार्थ्यांना आहार, आरोग्य, शिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत। हे पूर्णवेळ कर्मचारी आहेत, म्हणून हे ग्रॅच्युटीसाठी पात्र आहेत व हे शासनाचे प्रत्यक्ष कर्मचारी आहेत। त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार ह्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा हे मिळालाच पाहिजे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाच्या अवमानना होता कामा नये अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे।
आपली ताकद दाखवण्यासाठी इथल्या जिल्हा परिषदांच्या सीओना प्रत्यक्ष निवेदन देण्यासाठी संपाच्या आज नाशिक जिल्ह्यातील हे 10,000 महिला या गोल्फ मैदानमध्ये जमलेले होते आणि त्यांनी निर्धार घेतलेला आहे की जर त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केला नाही तर ते संपातून माघार घेणार नाही. ही लढाई सुरू राहणार आहे. पुढच्या मोर्चा 11 डिसेंबर रोजी विधान भवनामध्ये नागपूर येथे होणार आहे. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की त्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, वेतन श्रेणी लागू करा, दरमहा पेन्शन योजना लागू करा, मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतरण मोठ्या अंगणवाडी केंद्रात करा, त्यांना नवीन मोबाईल द्या, खाजगी मोबाईलवर त्यांना काम करण्याची सक्ती करण्यात येऊ नये असा निर्धार घेऊन हे आज लाल ताकदीने एकदम लाल रंगाची साडी परिधान करून आलेले आहेत. एवढा यांच्या मागण्या शासनापर्यंत प्रसार माध्यमातून पाठवावे ही आम्ही विनंती करीत आहोत. 1982 पासून ह्या सेवेमध्ये रुजू आहे आणि आता 5 वर्ष झाले रिटायर झाले. आमची मुख्य मागणी आहे, आम्हाला वेतन हवं आहे. वेतन मिळून ज्या रिटायर झालेल्या महिला आहेत त्यांना पेन्शन हवी. पेन्शन देणं गरजेचं आहे, कारण ज्या मानधनावर काम करणारे 40 वर्ष झाले, 42 वर्ष झाले, 37 वर्ष झाले, 38 वर्ष झाले, त्यांनी नंतर तुमचं मानधन संपल्यावर खायचं काय? शासनाने हा विचार केला पाहिजे की ती जर बाई रिटायर झाली आहे तर ती काय खात असेल. अंगणवाडी सेविकेला जर तुम्ही तुटपुंज मानधन देत आहे तर त्या मानधनानंतर तिला पेन्शन गरजेची आहे. ही शासनाकडे आमची आज प्रमुख मागणी आहे की तिला पेन्शन मिळावी, रिटायर होणाऱ्या महिलांना पण पेन्शन सुरू व्हावी आणि वेतन हवं, हा महत्त्वाचा मुद्दा. तुमची काय? मी माझी पोस्ट आहे इथे उपाध्यक्ष म्हणून, जिल्हा अध्यक्ष आणि राज्य पातळीवर कार्याध्यक्ष. तुमची आंदोलनाची पुढली दिशा काय? पुढली दिशा जोपर्यंत शासन हा निर्णय मंजूर करत नाही, आम्हाला GR आता देत नाही, तोपर्यंत आमचा संप मागे हटत नाही. आम्हाला वेतन हवंय आणि पेन्शन हवी, नाही तर आम्ही हे सरकार उलथून लावू आणि दुसरं सरकार आल्यावर पुन्हा आमचा संप सुरू होईल. पण संप आम्ही आत्ताचा मागे घेणार नाही. तुम्ही काल लागलेल्या अशांना जर 17,000 मंत्री जाहीर करतोय आणि 40 वर्षापासून जे काम करते तिच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही, तिने काय करायचं? मग हा जर शासनाचा निर्णय असेल तर शासनाला आम्ही उठवायला आता आलंय पुढे 24ला मतदान, तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. शिंदे टोलनाक्यावर टोल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हे पाहून खासदार हेमंत गोडसे यांनी गाडीतून उतरत टोल प्रशासनाला धारेवर धरले. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेली वाहने टोल नाक्यावरून विना टोल सोडण्यात आली. हेमंत गोडसे यांनी रस्त्यावर उतरत टोल प्रशासनाला धडा शिकवल्यानं प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय. शिंदे येथील टोल प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी आणि वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण होते. टोल प्रशासनाच्या विरोधात शासनाकडे अनेकांच्या तक्रारी देखील आहेत. खासदार गोडसे यांनी यापूर्वी टोल प्रशासनाच्या विरोधात शासनाकडे तक्रार देखील केली होती. सततच्या तक्रारीची दखल घेत शासनाने यापूर्वी टोल प्रशासनाला कोट्यवधींचा दंडही आकारला होता. असे असूनही टोल प्रशासनाची मनमानी सुरूच आहे. रविवारी सकाळी खासदार गोडसे हे सिन्नर तालुक्याचा दौरा करून नाशिक रोडच्या दिशेने येत असताना त्यांना शिंदे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. बराच वेळ उलटूनही महामार्गाच्या दोन्ही बाजूला 2-2 किलोमीटर अंतरावर लागलेल्या वाहनांच्या रांगा कमी होताना दिसत नसल्यानं खासदार हेमंत गोडसे संतप्त झाले. खासदार गोडसे यांनी टोल नाक्यावर गाडी थांबवत टोल प्रशासनाला वाहनांच्या लागलेल्या रांगांविषयी जाब विचारला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असूनही तुम्ही या परिस्थितीकडे लक्ष न देता टोल वसुली करण्यात मग्न कसे, असा सवाल करत खासदार गोडसे यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरले. एवढ्यावरच न थांबता खासदार गोडसे यांनी महामार्गावर उभे असलेले वाहन टोल नाक्यावरून विना टोल सोडले. टोल प्रशासनानं यापुढे प्रवाशांची कुचंबणाही होणार नाही याकरता अधिक लक्ष द्यावे, अन्यथा टोल प्रशासनाला कधी नव्हे असा धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी खासदार गोडसे यांनी दिलाय. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा.
नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचं योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करता. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचा आहे आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचा आहे. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय. तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रण ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही. तांदूळ वेतनाचा आयोगाचा फरक आमच्या हक्काचा. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने 1 डिसेंबर पासून 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आलंय. मागील 2 वर्षापासून या मागणीसाठी वन विकास महामंडळ अधिकारी आणि कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. 3 डिसेंबर रोजी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बैठकीस ठोस निर्णय न निघाल्याने अन्न त्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. आम्ही 1 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो आहोत. 2016 ते 2016 पासून आमचा एरिया 4 वर्षाचा एरिया आम्हाला मिळालेला नाही. तो मिळवण्यासाठी आम्ही 1 तारखेपासून आंदोलन बसलो. आज 4 दिवस होऊनही शासनाने आमच्या कर्तव्याची कोणतीही दखल घेतलेली नाहीये आणि त्यामुळे अन्नत्याग उपोषणामुळे आमच्या एका महिलेची तब्येत खालवलेली आहे. त्याला आज जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे. तरी असे जर महिलांची तब्येत वगैरे खराब झाली तर त्याचा आम्ही न्याय कुणाकडे मागायचा व त्याचे जाब कुणाला विचारायचं आणि आमचा हा एरिया आम्हाला मिळालाच पाहिजे. एवढे 4 दिवस जाऊन आजपासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. 21 पर्यंतचा जो आमचा इरियस आहे, 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे,
हा शासन स्तरावर तो विषय प्रलंबित आहे. तर सांगायचं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा भार न पडता वन विकास महामंडळाच्या स्रोतातून 45 कोटीची तरतूद करून आणि शासनाला सदरचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावात कॅबिनेटची फक्त मंजुरीची आवश्यकता असल्यामुळे आम्हाला फक्त तेवढी मंजुरी मिळाल्यानंतर आमचा फरक आम्हाला हक्काचा मिळणार आहे. तर शासनाला मी विनंती करू इच्छितो आपल्यामार्फत की शासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन आणि आम्हाला आमचा फरक मिळवून द्यावा. कारण की आज उपोषणाचा अन्नत्यागाचा हा 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसात 1 तारखेपासून अन्नत्याग उपोषण सुरू होतं. आजच्या 4थ्या दिवसात वन विकास महामंडळाचे आमचे कर्मचारी अधिकारी बांधव व त्याच्यात सेवानिवृत्त झालेले देखील कर्मचारी अधिकारी आहेत. तर आज 15 लोकांची प्रकृती थोडी खराब झाल्यामुळे अशक्तपणा आल्यामुळे त्यांना आपण सिव्हिलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर पुढे याच गोष्टी नको होऊ म्हणून शासनाने लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी. कारण सेवानिवृत्त झालेल्या लोकांना एक तुटपुंजी पेन्शन मिळते 1500 ते 3000 रुपये. यात त्यांच्या मुलीचं लग्न कार्य करणार की मुलांचं शिक्षण करणार किंवा घर भागवणार ही अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. एक पैशाचं संकट त्यांच्यावर कोसळल्यासारखं आहे. तर आज जो त्यांचा काही फरक आहे तो फरक आज जर त्यांना मिळाला तर त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी आधार होईल आणि सर्व वन कर्मचारी अधिकाऱ्यांना आम्हाला न्याय मिळेल. तर मी आपल्यामार्फत शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो शासनाने आमचा फरकाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा व आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. कधीपासून फरक बाकी? आमचा 1 जानेवारी 2016 पासून ते 6 जून 2021 पर्यंतचा फरक बाकी आहे आमचा. तर तो फरक मिळण्याकरता आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहे. शासनाकडून तुम्हाला काय बोलवून आलेलं आहे का? आता 4 दिवसापासून माननीय मंत्री महोदयांनी मुनगंटीवार साहेबांनी काल आम्हाला नागपूर येथे बैठक दिली होती. परंतु सदरच्या बैठकीत कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन किंवा ठोस निर्णय झाला नसल्यामुळे आम्ही आमचं उपोषण सुरूच ठेवलेलं आहे. बरं, जिल्हाधिकारी साहेबांना काही निवेदन वगैरे दिलं आहे का? जिल्हाधिकारी साहेबांना आपण पत्र दिलेलं आहे. निवेदनाची प्रत पण दिलेली आहे. कधी दिली ती? आपण जेव्हा ती 1 तारखेच्या पूर्वीच दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळावा याकरिता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. त्यातील आज नाशिक प्रदेशात आम्ही 1 डिसेंबरपासून जे काही अन्नत्याग सत्याग्रहाला बसलोय त्याच्या आज 4था दिवस आहे. तर 4थ्या दिवसामध्ये जवळपास आमच्या 15 कर्मचाऱ्यांची प्रकृती खराब झाल्याने आम्ही आज त्यांना सरकारी हॉस्पिटलला इथं नाशिकमध्ये आणलं असता त्यापैकी 6 कर्मचाऱ्यांना तात्काळ भरती करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सल्ला दिलेला आहे. परंतु त्यापैकी फक्त आमचे 2च कर्मचारी स्वतःहून उपचार घेण्यास तयार आहे. बाकी जे 4 कर्मचारी आहेत ते परत अन्नत्याग सत्याग्रहाला बसण्यासाठी तयार आहे. त्यामध्ये एक महिला कर्मचारी पण आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग सत्याग्रह सुरूच करू. जवळपास आता 150 कर्मचारी सध्या अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले आहे. तर मायबाप सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे की तात्काळ आमचा विषय निकाली काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. या फरकाची रक्कम त्वरित मिळावी यासंबंधी शासनाने विदर्भातील 3 मंत्र्यांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. मात्र अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आलं असे कर्मचारी राहुल वाघ यांनी सांगितलं. या बाबतीत मंत्रिमंडळाकडून अद्याप कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने आंदोलन सुरू करण्यात आले असं आंदोलक राहुल वाघ यांनी सांगितलं. राज्य सरकारने वेळीच सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. महाराष्ट्रात पाणी प्रश्नावरून नाशिक आणि मराठवाड्यामध्ये काही दिवसापासून चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. जायकवाडीला पाणी सोडावं की नाही याबद्दल कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली. काही दिवसापूर्वी जायकवाडीला क्रमाक्रमाने पाणी सोडण्यात आलं. पण खरंच का? मराठवाडा इतका दुष्काळी भाग असताना नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडायला का विरोध होतो? नाशिककर पाण्याचा धर्म का निभावत नाहीत असे प्रश्न अनेकांना पडतात. पाणी सोडण्यात विरोध असल्याचं प्रमुख कारण म्हणजे सोडलेलं पाणी सर्वसामान्यांना पिण्यासाठी नाही तर बिअरच्या फॅक्टरीसाठी वापरलं जातंय.
नाशिकहून पाणी सोडल्यावर ते छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात जातं. जायकवाडी धरणाचं पाणी सिलिकामुक्त आणि शुद्ध असल्यानं त्याचा वापर बिअरसाठी केला जातो. 1 लिटर बिअर बनविण्यासाठी साधारणतः 150 ते 200 लिटर पाणी लागतं. संभाजीनगरमधील बिअरच्या कारखान्यांमधून दरमहा 4 कोटी बाटल्या बाहेर पडतात. 650 मिलीलिटरच्या एका बिअरच्या बाटलीला 7 पट पाणी लागतं, म्हणजे 4.55 लिटर. याचा अर्थ बिअरसाठी दरमहा जायकवाडीचं 182 दशलक्ष लिटर पाणी वापरलं जातंय. या बिअर कंपन्यांना दररोज 45 दशलक्ष लिटर पाणी पुरवलं जातं. बिअर बनवणाऱ्या अशा 11 कंपन्या मराठवाड्यात आहेत. यापैकी 6 कंपन्या संभाजीनगर येथे आहेत. या कंपन्यांनी संभाजीनगरच्या उत्पादन शुल्क विभागाला गेल्या वर्षी 3,937 कोटीचा महसूल जमा करून दिला. म्हणजेच दुष्काळी प्रदेश म्हणून एकीकडे रडगाणं गायचं आणि दुसरीकडे नाशिक आणि नगरच्या हक्काचं पाणी पळून त्यावर बिअरच्या कारखाने चालवायचे, हा कुठला न्याय? ज्या पाण्यावर प्रथमतः माणसाची तहान भागणे आणि त्यानंतर प्राधान्यक्रमानुसार शेतीला पाणी मिळणं गरजेचं आहे, त्या पाण्याचा वापर उद्योगासाठी होत असेल तर त्याला विरोध हा होणारच. नाशिकमधून मराठवाड्यातील जायकवाडीत पाणी सोडण्याचं दुसरे एक महत्त्वाचं कारण म्हणजे ऊस शेती. आज नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी 2 कारखान्यांमध्ये केवळ 4 मेट्रिक टन ऊसाचं गाळप होतं. दुसरीकडे जिथं पाऊसच नसतो त्या मराठवाड्यात ऊसाचं गाळप तब्बल 45.38 मेट्रिक टन होतं. 1 एकर ऊसासाठी जवळपास 1.5 कोटी लिटर पाणी लागतं. 1 लाख टन साखर उत्पादनासाठी 8.8 TMC पाणी खर्च होतं. प्रतिमानसी पाणी पिण्याचं मापदंड वेगवेगळे आहेत, मात्र तरीही प्रतिमानसी रोज पाण्याची 80 लिटर गरज गृहीत धरली तर महाराष्ट्रातील लोकसंख्येला 21 दिवस पुरेल एवढं पाणी या 1 लाख टन साखरेसाठी लागतं. म्हणजे साखर सम्राट आणि ऊस शेतकऱ्यांसाठीच नाशिकचं पाणी पळविलं जात असल्याचं स्पष्ट होतंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस चांगलेच आक्रमक झालेत. पोलिसांच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात आतापर्यंत कर्मचारी ललित पाटील तसंच मित्र आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आता मोठा खुलासा झालाय. प्रथमच 2 बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे येथील एरवडा कारागृह आता प्रशासनाच्या रडारवर आलाय. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अशा 2 जणांना अटक केली आहे. यामुळेच आता कारागृह प्रशासनातील गैरकारभार आता समोर आलाय. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून एरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर संजय मरसाळे यांचं नाव समोर आलंय. सुधाकर इंगळेंमार्फत डॉक्टर संजय मरसाळे यांना पैसे मिळण्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केलाय. यानंतर पुणे पोलिसांनी सुधाकर इंगळे आणि डॉक्टर संजय मरसाळे यांना दोघांना अटक केली आहे. डॉक्टर संजय मरसाळे हा ललित पाटील पळून जाण्याच्या 2 दिवस आधी त्यांच्याशी संपर्कात होता. डॉक्टर संजय मरसाळे यांनी पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर पुणे पोलिसांनी डॉक्टर संजय मरसाळे यांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात त्यांना अभिषेक बलकवडे याचा संपर्क भेटून आला. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट पुणे. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180.
त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव पावरी बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9148900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशीला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगड. माता की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम येथे थंडीकरता उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष तसंच जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे असलेल्या बेघर लोकांकरिता निवारा केंद्र चालवलं जातं. या निवारा केंद्रात वयोवृद्ध, दिव्यांग तसंच ज्यांना कोणी सांभाळत नाही अशा लोकांना या केंद्रात सांभाळलं जातं. त्याचबरोबर त्यांचं पुनर्वसन करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो. नाशिक शहरात वाढत्या थंडीचा कडाका बघता थंडीपासून बचाव होण्याकरिता केंद्रातील लाभार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आलं. स्वामी श्रीकंठानंद यांच्या हस्ते या कपड्यांचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी स्वामी श्रीकंठानंद यांनी समाजातील सधन भारत पुत्रांना या सेवा कार्यात सहभागी होण्याचं आवाहन देखील केलंय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेलं ठिकाण म्हणजे भिडेवाडा. या भिडेवाड्याच्या जागेत फुले दाम्पत्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. मात्र तेथील भाडेकरूंनी त्याला विरोध दर्शवत 2010 साली थेट न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने भिडेवाडा ताब्यात घेण्याचा आदेश दिल्यानंतर अखेर पुणे महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने 2 नोव्हेंबरला भिडेवाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला होता. त्यानुसार प्रशासनाने भिडेवाड्यातील व्यावसायिकांना सकाळी नोटिसा बजावल्या आणि रात्री उशिरा बांधकामे पाडून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. अशा प्रकारे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळाला.
त्यामुळे आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. नाही, आता जवळजवळ 20 वर्ष हा लढा चालू होता. 2002-03ला हा प्रश्न आम्ही हातात घेतला होता. नंतर अनेक वर्ष बोलल्यानंतर जे आहे तिथे महानगरपालिकेनं सुद्धा, पुणे महानगरपालिकेने इथे अशी हे स्मारक व्हावं अशा प्रकारचा एक ठराव वगैरे पण मंजूर केला. मला असं वाटतं काही फंडसुद्धा जे आहे त्यासाठी ठेवले होते त्यांनी. आणि मग पुढे जे आहे ती जागा जी आहे एक्वायर करण्यासाठी, ताब्यात घेण्यासाठी ते अवॉर्ड वगैरे पण ते जाहीर झालं. आणि त्यावेळेला 13 वर्षापूर्वी तिथले काही लोक जे आहेत, दुकानदार वगैरे, ते हायकोर्टात गेले. 13 वर्षामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले. मी स्वतः प्रयत्न केले की हे एमिकेबली जे आहे आपसात बसून हे प्रकरण मिटवावं. आणि ते दुकानदार आहेत, 5-6 इमारत एकदम ते अतिशय धोकादायक परिस्थितीत होती. एक माळ्याचीच ते बिल्डिंग होती. वरचे जे राहणारे होते ते कधीच निघून गेलेले आहेत तिथून. तर त्याला काही करता येईल का आपल्याला दुकानदारांसाठी आणि त्यांच्यासाठी, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नाला काही यश आलं नाही. ते कोर्टात ते चालू राहिलं. नंतर अजित पवार याने सुद्धा 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये सगळ्यांची मिटिंग घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तरी काही झालं नाही. मग मागच्या एका नागपूरच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं मागच्याच तिथूनच मग मिटिंग घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि फडणवीस आणि बाकीचे जे अधिकारी वगैरे होते. आणि मग त्यांना सांगण्यात आलं की हे 4 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये आटपा काहीतरी करू. परंतु अर्थातच हायकोर्टाचं हे असल्यामुळे ते 2 आणि 4 महिन्यामध्ये आटोपणं काही शक्य नव्हतं. मग पुन्हा चंद्रकांत पाटील मंत्री यांनी खूप प्रयत्न केले. 2, 3, 4 मिटिंग झाल्या, जास्त झाल्या असते त्यांच्या. अगोदर दुकानदार यायचे, मग ते घरात राहणारे जुने भाडेकरू यायचे, मग कोणतरी बँक ते म्हणायचे आम्हाला द्या, आमची जागा आहे. मग तो बिल्डरमध्ये यायचा, तो म्हणा आम्हाला आमचे जे काही पैसे आहेत ते द्या. असं करता करता जे आहे हे सगळं वाढायला लागलं. आणि शेवटी चंद्रकांत पाटील आणि ते आम्ही म्हटलं आता हे वाढतच चाललं. काय आपल्याला इच्छा तर होती काहीतरी या दुकानदारांसाठी किंवा काही थोडंफार करावं, परंतु हे काय ऐकत नाही. आता हे कोर्टाच्या जे आहे ताब्यामध्ये आता ही केस आहेच, कोर्टात चाललेली आहे. तर हायकोर्ट जसा आता निर्णय घेईल त्याप्रमाणे आपण जाऊया. मग आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफजी आणि महानगरपालिकेच्या वतीनं कुंभकोणी साहेब हे उभे राहिले. ती पण केस मी स्वतः काही वेळेला जे आहे कोर्टात हजर राहायचो. आणि मग पुढे मग शेवटी निकाल जो आहे हा महानगरपालिका आणि शासनाच्या बाजूने लागला. त्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांच्या विरुद्ध निकाल गेला. शासनाच्या महानगरपालिकेच्या बाजूने निकाल आला की हे ताबडतोब तुम्ही घ्या. मग त्याने 1 महिन्याची मुदत मागितली. मग सुप्रीम कोर्टाने दिली. मग आणखीन 1 महिन्याची मागितली, मग तीही दिली. आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये परत एकदा जे आहे ही सगळी मंडळी ते जे काही अवॉर्ड असतं त्याचा मोबदला देण्याचा तो आम्हाला मंजूर नाही यासाठी परत हायकोर्टात वगैरे ती गेली, कोण सुप्रीम कोर्टात. आणि मग तिथेसुद्धा मग हायकोर्टाने त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता जो आहे नेहमीची पद्धत अशी आहे की जो काही अवॉर्ड त्या सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर झालेला आहे काय तो पाहून तुम्ही जागा खाली करायची आहे. आणि नंतर मग कोर्टाकडे जाऊन त्याच्यामध्ये जर काही वाढ करायची असेल तर कोर्ट त्याप्रमाणे ते निर्णय देतं, पण अगोदर तुम्ही ते खाली करा. आता हे सगळं सारखं चालल्यामुळे मग महानगरपालिकेने सुद्धा ठरवलं, वकिलांनी सुद्धा सांगितलं, जरा उसंत दिली की हे परत कोर्टात जातात.
त्यामुळे जे आहे त्यांची मुदत संपली की ताबडतोब जे आहे याचा ताबा घेतला पाहिजे. अशी ती इमारत जी आहे कधी ती उचळेल आणि रस्त्यावर जाणारे येणारे वाटसरू असतील किंवा तिथे कोण असतील त्यांना दुखापती होतील. आणि म्हणून मग मुदत संपल्यानंतर काल रात्री जे आहे हा भिडेवाडा जो आहे हा पाडण्याचं काम सुरू झालं. मला असं वाटतं आतापर्यंत संपलंसुद्धा असेल, कारण रात्रीच मला ते काही तिथले जे काय आहे पिक्चर्स जे आहेत व्हॉट्सअपवर काही लोकांनी लोड केले होते. तर आम्ही तर प्रयत्न केले की दुकानदारांच्या बाजूने काहीतरी आपण करावं, पण दुकानदार जे आहे आणि त्याच्यामध्ये काही लहान दुकानदार गरीब दुकानदारसुद्धा होते, आमच्यातले काही लोक होते काय. आमच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत महात्मा फुले समता परिषदेच्या मंजिरीताई घाडगे, त्यांचं एक छोटं दुकान तिथं होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये मग सापडलं. आता काय करणार आपण, कारण आता जर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने 2 वेळा निकाल दिल्यानंतर शासन आता काय करणार. तर जे काही जो अवॉर्ड जो आहे तो जाहीर झालेला आहे, त्यानुसार आणखीन काय करता येईल ते आपण पाहू. परंतु एक आहे की आता पुढे काम करायला मोकळी झालेली आहे. तिचा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असणाऱ्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत पोक्सो कायदा अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठक घेण्यात आली. पोक्सो कायदा 2012 जे ऍक्ट 2015 हे मुलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले कायदे आहेत. या कायद्यांच्या संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी दिल्या. बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. पोक्सो आणि जे ऍक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे हे लहान मुलांशी संबंधित असल्याने ते अतिशय संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे असल्याने याबाबत संबंधित सर्वच यंत्रणांना वारंवार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. बालसेही महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा यावेळी म्हणाल्या. बाल हक्क संरक्षणाबाबत असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयपणाने काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितलं. विभागातील सर्व जिल्ह्यांनी बाल हक्क संरक्षणाबाबत केलेल्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप, राकेश ओला, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव ॲडव्होकेट संजय सेंगर, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांच्यासह बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळाचे सदस्य तसेच पोलीस विभागातील बाल हक्क संरक्षण अधिकारी उपस्थित होते. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा, त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 810000018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डन साठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे,
कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन. औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशीला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 74989930993. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा